नमस्कार व्ह्यूअर्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल आयकॉनिक एज्युकेशन 7 मिलियनवर। आज आपण या व्हिडिओमध्ये क्लास 8 यामधील सब्जेक्ट इंग्लिश यामधला युनिट नंबर 3 व्हाय हा चॅप्टर पाहणार आहोत आणि या चॅप्टरचे सर्व प्रश्न उत्तर पाहणार आहोत। तर हा आपला दुसरा भाग आहे। या आधीचा पहिला भाग तुम्ही एंड स्क्रीनवरून पाहू शकता। तर चला सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ। तर या चॅप्टरचा पहिला क्वेश्चन आहे, रीड द पोएम, डिस्कस अँड कंप्लीट द फॉलोइंग ब्लँक विथ द प्रॉपर ॲक्शन वर्ड म्हणजे वर्ब इथे लिहायचं आहे। तर पहिला शब्द आहे जसं वूड, तर इथे स्विम लिहिलेला आहे। दुसरा आहे मार्बल्स, तर तिथे सिंक इन, स्टारच्या तिथे शाईन इन, विंड्सच्या तिथे ब्लो, सनच्या तिथे सिंग्स, फ्लावर असेल तर त्याच्या पुढे डाय, ओशियनच्या तिथे फ्लोज, फिशच्या पुढे हॅव गिल्स, रेनच्या पुढे फॉल्स, आईसच्या तिथे मेल्ट आणि बीसच्या तिथे स्टिंग। त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 2 आहे, डिस्कस इन पेअर अँड राईट द रायमिंग पेअर ऑफ द वर्ड फ्रॉम द पोयम म्हणजे आपल्याला इथे रायमिंग वर्ड्स लिहायचे आहे। तर पहिलं रायमिंग वर्ड्स आहे व्हाय, बाय, त्याच्यानंतर स्काय, डाय, फ्लाय आणि स्काय। त्याच्यानंतर इकडे लिहिलेलं आहे आपण सिंक, ड्रिंक, नोज, फ्लोज, स्टोन आणि बोन। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, नंतरचा क्वेश्चन नंबर 4 आहे, कंप्लीट द वेब डायग्राम। याच्यामध्ये द लिटिल बॉय वॉन्ट्स टू नो हा क्वेश्चन दिलेला आहे आणि आपल्याला इथे वेब डायग्राम पूर्ण करायचे आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा इन व्हाय लीड अँड मार्बल सिंग, दुसरा क्वेश्चन इन व्हाय स्टार शाईन, तिसरा येईल व्हाय वूड स्विम्स, त्यानंतरचा क्वेश्चन इन व्हाय स्पायडर इट फ्लाईज आणि नंतर व्हाय द कोल बर्न। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कंप्लीट द फॉलोइंग ब्लँक्स फ्रॉम द पोयम पेअर ॲक्टिव्हिटी। तर याच्यामध्ये आपल्याला वर्ड फ्रॉम द पोयम रिलेटेड टू एन्व्हायरमेंटशी रिलेटेड असलेले इथे शब्द लिहायचे, जसं सन, आईस, कोल्ड, विंड, वूड आणि ओशियन हे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे। त्याच्यानंतर वर्ड फ्रॉम द पोयम रिलेटेड टू द ॲनिमल, फ्रूट्स आणि इन्सेक्ट। तर याच्यामध्ये आपण फ्लाईज घेतलेला आहे, फिश, स्पायडर, फ्लावर आणि बीज घेतलेला आहे। त्याच पद्धतीने एक इथे जो वर्ड आहे तो वर्ड इन इथे ॲपल। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कंप्लीट द वर्ड चेन म्हणजे इथे शेवटी जो शब्द येईल त्यापासून पुढचा शब्द बनवायचा। जसे ईट आहे, शेवटचा शब्द टी, त्यापासून शब्द बनलेला आहे टायगर, आर शेवटचा शब्द त्यापासून रन शब्द बनलेला आहे, एन शेवटचा शब्द आहे त्याच्यामुळे नोज बनलेला आहे, ई आहे शेवटचा शब्द म्हणून इझी लिहिलेला आहे। त्यानंतर स्काय शेवटचा शब्द वाय आहे म्हणून याक, के आहे शेवटचा शब्द म्हणून काईट, त्याच्यानंतर ई पासून अर्थ, एच पासून हॅज, क्लाउडमध्ये शेवटचा शब्द डी आहे म्हणून डक, शेवटचा शब्द के आहे म्हणून कीप, पी पासून पॅनिक आणि सी शेवटचा शब्द असल्यामुळे चेस्ट। विंडमध्ये शेवटचा शब्द आहे डी, डिस्क शब्द तयार झालेला आहे, सी पासून क्रॉस, यस पासून शॅडो। त्याच्यानंतर स्टारमध्ये शेवटचा शब्द आर आहे त्याच्यामुळे रिझल्ट, इथे शेवटचा शब्द टी म्हणून टीम, टीममधला शेवटचा शब्द यम आहे म्हणून मीन्स शब्द तयार केलेला आहे। वाय पासून इथे शेवटचा शब्द ईस्ट, त्याच्यानंतर टी पासून टीन आणि एन पासून नियर। तर अशा पद्धतीने आपला वाय या चॅप्टरचे संपूर्ण क्वेश्चन आन्सर इथे सोप्या भाषेमध्ये पूर्ण झालेले आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओ पाहण्यासाठी जो आपला लोगो आहे चॅनलचा त्यावर क्लिक करा। धन्यवाद।